की कोसनी गले लटकाए लौटाए जाए बदलने दबाए बात चले मुख से बात चले मुख से बात चले मुख से चले शाम चले मुख से बात चले मुख से हरे चले शाम कृष्ण कृष्ण करीत महाराज घनदाट वनामध्ये प्रवेश करते झालेले आहे. भगवंताचे नाम घेत चाललेले आहे. परंतु सुदामदेव देखील 3 दिवसाचे उपवासी आहे आणि म्हणून बऱ्याच लांब आल्यानंतर मूर्छित पडले. परंतु ऐका, भगवंत तर म्हणतात, भक्त हमारे पगदरे डोलू फिरू कभी न छोडू साथ. जिथे माझा भक्त पाऊल ठेवतो त्याच्या पायाखाली मी हात ठेवतो. एवढं भगवंताचं प्रेम महाराज भक्तावर असतं. म्हणून भगवंत लगेच इथे प्रगट झाले. एक बुराख्याच रूप घेऊन हातामध्ये शिदोरी आहे आणि लगेच पाणी आहे आणि लगेच पाणी शिंपडून सुदामदेव यांना महाराज काय केलेलं आहे, जागृत केलं. भगवंतांनी जाणलं होतं की माझ्या सुदामा 3 दिवसाचा उपवासी आहे, म्हणून हातात शिदोरी देखील आणली होती महाराज आणि जबरदस्तीने एक घास कसा तरी सुदामदेवांना खायला लावला, जबरदस्ती करून 3 दिवसापर्यंत वनातील हा प्रवास सुदामदेव यांच्या बरोबर भगवंताचा चाललेला आहे. परंतु कळू देखील नाही की मी द्वारकाधीश आहे. शेवटी द्वारकेजवळ आणून ठेवलेलं आहे. सांगितलं, बाबाजी हीच ती द्वारका नगरी तुमच्या नाथांची, म्हणून आता तुम्ही जा. द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला महाराज सुदामदेव यांनी आणि लहान मुलं खेळत होते. विचारलं मुलांनो, द्वारकाधीशांचा महामधून प्रवेश केला. परंतु जसाही प्रवेश करायला गेले तोच महाराज
द्वारपालांनी काय केलं, थांबिलं. म्हणे कोण आहे तू, कुठे निघाला? म्हणे अहो मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा लहानपणीचा परम मित्र आहे आणि त्यांच्या भेटीकरता मी इथे आलेलो आहे. द्वारपाल पाहायला लागले महाराज पायापासून तर मस्तकापर्यंत सुदामदेव यांच्याकडे, की ज्यांच्या अंगावर महाराज धड वस्त्र देखील नव्हतं. ते वस्त्र कितीतरी ठिकाणी फाटलेलं होतं, पायामध्ये चप्पल नाही आहे, अस्थिपंजीर शरीर आहे. आणि हे पाहून ते द्वारपाल म्हणायला लागले, म्हणे अरे कुठे तू यज्ञस्थित ब्राह्मण आणि कुठे आमचे द्वारकाधीश, आणि म्हणतो आहे की त्यांचा मित्र आहे, चल हो बाजूला, प्रवेश मिळणार नाही. महाराज येऊ दिलं नाही सुदामदेव यांना. आणि सुदामदेव मात्र आता रडायला लागलेले आहे, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागलेल्या आहे की हे प्रभू एवढ्या लांबून मी आलो आणि तुमचं दर्शन न घेताच मला जावं लागेल काय. हृदय महाराज अत्यंत भरून आलं. एवढ्यामध्ये दुसऱ्या दोन द्वारपालांचं लक्ष गेलं. ते परस्परांशी चर्चा करायला लागले की म्हणे अहो आम्ही आमच्या संपूर्ण जीवनामध्ये भगवंताच्या भेटी करता येणारे कितीतरी जणांना पाहिलं, परंतु आज ही जी ब्राह्मण देवता आलेली आहे शरीर पुरुष कार्य नाही आहे, धड अंगावर वस्त्र, परंतु जे तेज मात्र या चेहऱ्यावर विलसत आहे ते एक आगळं वेगळं आहे. निश्चितच काहीतरी अधिकारवान ही ब्राह्मण देवता असले पाहिजे. आणि असं म्हणून ते दोनही द्वारपाल आता सुदामदेव यांच्याकडे गेले आणि विचारलं, बाबाजी तुम्ही कोण, कुठे, म्हणजे कुठून आले आणि इथे कशा करता आले. त्यावेळेला सुदामदेव सांगायला लागले की अहो द्वारपालांनो ऐका, देखो देखो ये गरीबी कहाँ, कृष्ण के दर पर विश्वास लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा आशा, वही सोच के मैं आस लगा के आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे तो सुधा माझं एक काम करा, माझ्या भगवंताला जाऊन सांगा की तुमच्या द्वारावर तुम्हाला भेटण्याकरता सुदामा आलेला आहे. तो आहे कसा, न सरपे आहे पगडी, न तन पैजामा, अंगावर धड वस्त्र देखील नाही आहे, तो अत्यंत गरीब स्थिती मधला आहे. असा सुदामा तुमचा लहानपणीचा परम मित्र तुम्हाला भेटण्याकरता आलेला आहे. एवढा निरोप हे द्वारपालांनो माझ्या प्रभू पर्यंत नेऊन सांगा. असं म्हटल्याबरोबर महाराज आज काय वर्णन करतात की हा निरोप घेऊन हे महाराज घोड्यावर स्वार झाले द्वारपाल. कारण भगवंताचा महल विशाल आहे. पाहता 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 अंतपुराजवळ आले, उतरले महाराज दोघही आणि अंतपुरामध्ये प्रवेश करते झाले. जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा 16,108 महाराज राण्या करत होत्या. कुणी बाजू बंद भगवंताला बांधून देत होत्या, तर कुणी मात्र भगवंताला माला समर्पित करीत होत्या. भगवंताचं लक्ष गेलं आणि द्वारपालांना विचारत आहे हे द्वारपालांना कशा करता आले. त्यावेळेला महाराज हा द्वारपाल सांगत आहे की हे प्रभू, आपल्या मुख्य द्वारावर एक गरीब ब्राह्मण देवता आलेले आहे आणि जी आहे कशी, न सरते है पगड़ी ना चलते है गावा,
बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, कन्हैया को नाम है सुदामा। सलते हैं पगड़ी चलते हैं गामा, चलते हैं पगड़ी चलते हैं गामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा, चलते हैं पगड़ी चलते हैं गामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जा करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो। दिल ने सका सांगतात प्रभू की तुमचे लहानपणीचे परम मित्र आहेत. तसे महाराज परम मित्र आहे हे सांगितलं तसं भगवंत महाराज उभे झाले. म्हणे माझे सांगा आणि परम मित्र म्हणे हो. म्हणे नाव सांगितलं का नाव म्हणे हो. नाव काय सांगितलं म्हणे सुदामा. सुदामा ऐकल्या बरोबर भगवंत महाराज धावत निघालेले आहेत. मैं घबराव प्यारे